नमस्कार मंडळी, आज आपण दोडक्याची चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 2 कवळे दोडके घेतले आहेत। दोडके आपल्याला कवळेच घ्यायचे आहेत चटणी बनवण्यासाठी। इथे मी स्वच्छ दोडके धुवून त्याच्या शिरा काढून घेणार आहे। शिरा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला दोडका खिसणीवरती खिसून घ्यायचा आहे। बारीक खिसून घ्यायचा आहे म्हणजे चटणी छान बनते। अशा पद्धतीने दोन्ही दोडके खिसून घेतले आहेत। नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या, लसूण पाकळ्या 7 ते 8 आणि अर्धा चमचा जिरं हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता। इथे वाटण तयार झालं आहे। नंतर इथे मी कोथिंबीर कट करून घेतली आहे थोडीशी। नंतर अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली घेतली आहे। तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे मी इथे 2 चमचे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे थोडीशी। नंतर त्याच्यावरती हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं टाकायचं आहे। वाटण चांगलं परतलं की त्याच्यावरती हरभऱ्याची डाळ टाकून घेत आहे। हरभऱ्याची डाळ टाकल्याच्या नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा। कढीपत्त्याने छान टेस्ट येते चटणीला आणि खायला पण छान लागते। नंतर इथे खिसलेला खीस टाकून घेतला आहे मी। खीस टाकून घेतल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। पाणी न टाकता मंद आचेवरती आपल्याला वाफ देऊन परतून घ्यायचं आहे। नंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।